सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या विकासाचं व्हिजन आपल्याकडे आहे. राज्याचा अर्थमंत्री असून महापालिकेला आपण निधी कमी पडू देणार नाही. प्रवेश केलेले हे नगरसेवक अनुभवी आहेत. नक्कीच महापालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता आणायची आहे. जुन्या नव्यांचा समन्वय घालून आपल्याला पुढे जायचं आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. मिरजेत राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार इद्रिस नाईकवडी उपस्थित होते. माजी महापौर किशोर जामदार, मैनुद्दीन बागवान यांनी प्रवेश केला. यावेळी शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, राजेंद्र अण्णा देशमुख, निशिकांत पाटील, पद्माकर जगदाळे, अजितराव घोरपडे, दिग्विजय सूर्यवंशी प्रमुख उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सांगली जिल्हा हा क्रांतिकारकांचा आहे. काळ बदलत असतो तसेच नेतृत्वही बदलत असतं. सांगली महत्त्वाची महापालिका आहे. या महापालिकेत 78 नगरसेवक निवडून येतात. महापालिकेला 27 वर्ष झाली, परंतु महापालिकेच्या अनेक समस्या अजूनही तशाच आहेत. पाणी प्रश्न, रस्ते, पार्किंग असे अनेक प्रश्न महापालिकेचे आहेत. आपण शब्दाचे पक्के आहोत. राज्याचा अर्थमंत्री मीच आहे, त्यामुळे महापालिकेला कोणताच निधी कमी पडू देणार नाही. जुन्या नव्यांची सांगड घातली जाईल. सर्वांचा मान सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. अजित पवार पुढे म्हणाले, पाणी योजना भक्कम केली जाईल. त्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. औद्योगिक क्षेत्राच्या प्रश्नांसाठी काम केलं पाहिजे. त्यासाठी विमानतळ आवश्यक आहे. तसेच दळणवळणाची साधने भक्कम केली पाहिजेत, असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. महायुतीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या जाव्यात, अशी आमची भूमिका आजही कायम आहे. महायुतीतील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादीसोबत चर्चाही झाली आहे. मात्र सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या गेल्या 2 दिवसातील हालचाली पाहता ते महायुतीमध्ये सहभागी होतील याची सद्यस्थितीत खात्री देता येत नसली तरी राजकारणात कधीही काहीही घडू शकतं. राष्ट्रवादीसोबत चर्चाही झाली असल्याचं सुतोवाच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलं आहे. भाजपाच्या सुकाणू समितीची बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी महायुतीतील घटक पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेल्या आदेशानुसार महायुतीतील घटक पक्षांना, विशेषतः शिवसेना, रिपाई यांना सोबत घेऊन निवडणुका लढवल्या जातात. याशिवाय स्थानिक पातळीवर जनस्वराज्य शक्ती पक्ष, रयत क्रांती संघटना यांनाही महायुतीमध्ये स्थान देण्याचा प्रयत्न आहे. केंद्रीय मंत्री शहा यांनी शिवसेना शिंदे गटासाठी काही जागांसाठी मागेपुढे करण्याचे आदेश दिलेत. महायुतीतील सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरं जाण्यास सांगितले. महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षामध्ये महायुतीमध्ये सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर स्वबळावर निवडणुका लढवण्यात येतील, असा इशारा दिलाय. याकडे लक्ष वेधलं असता मंत्री पाटील म्हणाले, सर्वांनी आपली बाजू, आपले विचार पुढे नेण्याचे अधिकार आहेत. एका कुटुंबातील व्यक्ती एका विचाराने वागत नाहीत. राष्ट्रवादीला मग एका चौकटीत बांधणं कितपत योग्य ठरेल, असा सवाल करत ते म्हणाले, महापालिका निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नसली तरी राजकारणात काहीही घडू शकतं, असंही ते म्हणाले. कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अहिल्यानगर परिसरात आज भर दुपारी सिनेस्टाईल खुनाची घटना घडली. जुन्या वादाच्या रागातून एका तरुणाचा 3 ठिकाणी पाठलाग करून त्याच्या चेहऱ्यावर, मानेवर आणि डोक्यात कुकरीने वार करून निर्घृण खून केलाय. सदर खुनाची घटना आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. विनायक उर्फ राहुल सुनील कदम असं मृताचं नाव आहे. तर या खून प्रकरणी रमेश मुकेश जाधव, विनायक उत्तम सूर्यवंशी, निखिल अनिल यादव यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलेला आहे. तसेच मयत राहुल कदम आणि विनायक सूर्यवंशी हे दोघे मित्र होते. काही दिवसांपूर्वी दोघात किरकोळ भांडण झालं होतं, त्यामुळे दोघांमध्ये खुन्नसपणे बघणे असे प्रकार चालू होता. यावेळी कदम यांनी सूर्यवंशीला तुला 2026 बघू देत नाही असं बोलल्याचं घटनास्थळावरून समजतंय. या झालेल्या पूर्वीच्या वादावादीचा राग मनात धरून अहिल्यानगर येथील संजय इंडस्ट्रीज परिसरात एका पिठाच्या गिरणीसमोर विनायक सूर्यवंशी आणि त्याच्या साथीदारांनी राहुल याला अडवून तोंडावर, डोक्यात, गळ्यावर आणि पोटावर धारधार हत्याराने आणि कुकरीसारख्या चाकूने वर्मी घाव घातले. तो रक्ताने माखलेल्या गंभीर अवस्थेत जीव वाचवण्यासाठी एका घराच्या दिशेने पळाला. गंभीर जखमी अवस्थेत नातेवाईकांनी त्याला दवाखान्यात घेऊन जात असताना संशयित मारेकऱ्यांनी पाठलाग करत त्याच्यावर धारधार शस्त्राने वर्मी घाव घातले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसताच संशयितांनी पलायन केलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेत संशयितांना ताब्यात घेऊन संजयनगर पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याकडे घडलेल्या घटनेबाबत चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याचं निष्पन्न केलं. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर, उपविभागीय अधिकारी प्रनिल गिल्डा, स्थानिक गुन्ह्याचे संजीव कुमार झाडे, विश्रामबागचे सुधीर भालेराव, सांगली ग्रामीणचे भैरवनाथ तळेकर आदींनी धाव घेतली.
जतमध्ये उमदी येथील 23 वर्षीय विकास मलकारी टकले या तरुणाचा निर्घुणपणे खून करून त्याचा मृतदेह नग्न अवस्थेत विजयपूर गुहागर मार्गावरील स्मशानभूमीलगत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनावरांच्या बाजाराच्या ठिकाणी टाकल्याची खळबळजनक घटना आज सकाळी उघडकीस आली. जतमध्ये सध्या श्री यल्लमा देवीची यात्रा सुरू आहे. लाखो भाविक दर्शनासाठी जत येथे आले. त्यात आज अमावस्या असल्याने देवीच्या दर्शनाला मोठी गर्दी झाली होती. शुक्रवारी सकाळी जनावरांच्या बाजारात निर्जन ठिकाणी एका तरुणाचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची वार्ता सगळीकडे पसरली. जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यावेळी नग्न अवस्थेत असलेल्या मृतदेहाच्या तोंडावर आणि डोक्याच्या पाठीमागे तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचं दिसून आलं. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जत ग्रामीण रुग्णालयात आणला. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले असता त्यांना हा मृतदेह उमदी येथील असलेल्या घुगे वस्तीवरील विकास मलकारी टकले याचा असल्याचं स्पष्ट झालं. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर जत ग्रामीण रुग्णालयात मृत विकास याची आई तीर्थाबाई टकले, बहीण कुसुम इरापा बनगर यांनी फोडलेला टाहो हृदय पिळवटून टाकणारा होता. आई तीर्थाबाई यांची तब्येत ठीक नसल्याने विकास हा आई तीर्थाबाई यांना घेऊन उमदीहून जतला आला होता. दुपारी जत येथे खाजगी रुग्णालयात आईला दाखवण्यासाठी आले होते. विकासने आईला जतच्या यल्लमा यात्रेत जाऊन पुन्हा गावी जातो असं सांगून तो तिथून निघून गेला. गुरुवारी सायंकाळी 7च्या सुमारास तो आरळी कॉर्नर येथे नातेवाईकांना दिसला होता. शुक्रवारी त्याचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. आईची आणि विकासची दवाखान्यात झालेली भेट शेवटची ठरली आहे. माहिती मिळताच सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. उरण ईश्वरपूर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार घटनेच्या निषेधार्थ शहरातील सर्वपक्षीय नागरिकांनी तहसीलदारांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केलं. पोलिसांचा वचक नसल्याने अशा घटना घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. बलात्काराच्या घटनेतील आरोपींवरील खटला जलद गतीने न्यायालयात चालवावा अशी मागणी केली आहे. ईश्वरपूर शहरातील सामाजिक पुरोगामी संघटना व विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी उद्या ईश्वरपूर बंदची हाक पुकारली आहे. आज थेट तहसीलदारांच्या दालनात ठिय्या मारणाऱ्या आंदोलकांनी सार्वजनिक सुरक्षेसाठी अपयशी ठरलेल्या पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीचा पाढा वाचलाय. हप्ते घेत नशेच्या गर्तेत तरुणाईला अडकवण्याचा धंदा पोलीस करत आहेत. व्यसनाधीनता वाढवत गुन्हेगारीला खतपाणी घालणाऱ्या पोलिसांच्या कार्यपद्धतीचं कथन नागरिकांनी केलं. तब्बल तासभर चाललेल्या या आंदोलनात पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी तहसीलदारांच्या कक्षात बोलवा असा हट्ट धरत तहसीलदार श्रीमती सारिका रासकर यांना धारेवर धरलं. तासाभराने पोलीस निरीक्षक वाघ आले. त्यांनी तपासाची नेमकी परिस्थिती काय आहे हे ते सांगितलं. घटना घडते, आरोपी अटक होतात, पण पुढे काय असा थेट सवाल उपस्थित करत आंदोलकांनी पोलीस प्रशासनावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. आरोपी सरात गुन्हेगार आहेत. या प्रकरणाचा तपास तातडीने करावा, आरोपींना पाठीशी घालू नये अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात या घटनेला माणुसकीला काळीमा फासणारी घटना असल्याचं नमूद करत विविध मागण्या केल्या. दरम्यान तहसीलदारांनी निवेदन स्वीकारून प्रकरणाची गंभीर दखल घेतली जाईल आणि वरिष्ठ स्तरावर तात्काळ अहवाल पाठवून योग्य कार्यवाही केली जाईल असं आश्वासन दिलं. वाळवा तालुक्यातील ताकारी येथे असलेल्या महालक्ष्मी ज्वेलर्स या दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून 19 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 3 किलो 440 ग्रॅम चांदीचे दागिने लुटणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली. टोळीतील 4 पोलिसांनी अटक केली असून 1 जण पसार झालाय. या 4 चोरीतील दागिन्यांसह 10,41,614 रुपयांचा ऐवज जप्त केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सांगलीवाडी टोलनाका नजीक कारवाई केली आहे. प्रदीप हनुमंत थोरात, गणेश उर्फ अजित शांताराम मागणगिरी, सुरेश गंगाराम कोळी आणि आकाश अंकुश सावंत अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर राजकुमार भरत मच्छवे हा पसार झाला असून त्याचा शोध सुरू असल्याचं पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितले. बांबवडेमध्ये राहणारे फिर्यादी महेश पाटील यांचं ताकारी येथे सराफानी ज्वेलर्सचं दुकान आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील भिंतीला भगदाड पाडून आतील 19 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 3 किलो 440 ग्रॅम चांदीचे दागिने चोरून नेले होते. या प्रकरणी पाटील यांनी ईश्वरपूर पोलिसात फिर्याद दिली होती. सदर गुन्ह्यातील संशयितांचा शोध स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक घेत होते. पथकातील कर्मचाऱ्यांना गस्त घालत असताना सांगलीवाडी टोल नाक्यानजीक 2 दुचाकीवरून 4 जण चोरीतील दागिने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने टोलनाका परिसरात धाव घेऊन त्यांची तपासणी केली. त्यांच्याकडे सोने आणि चांदीचे दागिने असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. तसेच गुन्ह्यात वापरलेली 2 दुचाकी आणि सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज हस्तगत केलाय. महानगरपालिकेची निवडणूक महायुती म्हणून लढवण्यात येणार आहे. युतीतील घटक पक्षांना जागा देऊ, मात्र जागांची तोंडी मागणी नको. जिथं ताकद आहे तिथं देऊ, मात्र लेखी मागणी 2 दिवसात देण्याच्या सूचना भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घटक पक्षाच्या नेत्यांना दिल्या.
मिरजत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा, शिवसेना, जनसुराज्य आणि रिपाई मित्रपक्षांच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आली। यावेळी आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार अतुल भोसले, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। मागील काही महिन्यांपासून भाजपाने महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे। भाजपकडून बांधणी केली जात असताना निवडणुकीतील महायुतीत घटक पक्षांना स्थान देण्यात येणार आहे। याबाबत घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात आला। महापालिका निवडणुकीसाठी एकत्रित रणनीती, समन्वय, संघटनात्मक बळकटीकरण आणि प्रभावी निवडणूक नियोजन यावर सखोल आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या माध्यमातून सक्षम आणि स्थिर नेतृत्व देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। मित्रपक्षांमधील एकजूट, स्पष्ट दिशा आणि ठोस नियोजनाच्या बळावर सांगली महापालिकेत विकासाभिमुख आणि जनहिताचे प्रशासन स्थापन करण्याचा विश्वास या बैठकीतून व्यक्त झाला। मृत्यू हे अंतिम सत्य आहे असे मानले जाते, पण वैज्ञानिक क्रांतीमुळे मरावे परी अवयवरूपी उरावे याचा हृदयस्पर्शी प्रत्यय सांगलीत आलाय। कुटुंबियांच्या संवेदनशील निर्णयामुळे दिवंगत दीपक आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे यकृत आणि मूत्रपिंड नाशिक येथील 2 रुग्णांसाठी जीवन रक्षक ठरले। जिल्हा प्रशासन, पोलीस आणि आरोग्य यंत्रणेच्या संवेदनशील आणि तत्पर समन्वयातून यकृत अवघ्या 25 मिनिटात कोल्हापूरला आणि तिथून विशेष विमानाने अवघ्या 1.5 तासात नाशिकला पोहोचलं, तर मूत्रपिंड ग्रीन कॉरिडॉर द्वारे रुग्णवाहिकेतून नाशिकला रवाना झालं। हरिपूर येथील 69 वर्षीय दीपक धर्माधिकारी यांना मेंदूमध्ये झालेल्या तीव्र रक्तस्रावामुळे मंगळवारी उशाकाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। डॉक्टरांचे प्रयत्न सुरू असतानाच त्यांचा मेंदू मृत झाल्याचं स्पष्ट झालं। अशा दुःखद क्षणीही त्यांच्या कुटुंबियांनी स्वतःच्या दुःखाला आवर घालत अवयवदानाचा घेतलेला निर्णय मानवतेला उंचावणारा ठरला। पत्नी दीपा, कन्या डॉक्टर श्रेया आणि चिरंजीव अभिनंदन धर्माधिकारी यांनी इतर कुटुंबियांच्या सहमतीने अवयवदानाचा निर्णय घेत दीपक धर्माधिकारी यांना मृत्यूनंतरही अवयवरूपी जिवंत ठेवण्याचा मार्ग निवडला। त्यानुसार दिवंगत दीपक धर्माधिकारी यांचे यकृत, दोन्ही मूत्रपिंडे, दोन्ही डोळे आणि त्वचा दान करण्यात आली। अवयवदानाच्या प्रक्रियेत वेळ खूप महत्त्वाचा असतो हे लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाच्या विनंतीवर जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंग कदम यांनी तत्परतेने आवश्यक परवानग्या, सुरक्षा व्यवस्था आणि वाहतूक नियोजनासाठी आवश्यक त्या उपाययोजना करत आवश्यक प्रशासकीय पाठबळ दिले। नाशिक येथील अशोका मेडिकवर रुग्णालयातील डॉक्टरांची टीम सकाळी सांगलीत दाखल झाली। त्यांनी जवळपास 2 तासात संबंधिताचे अवयव सुस्थितीत काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली। त्यानंतर या रुग्णालयातून नाशिक येथे पोहोचवण्यासाठी यकृत नेण्यासाठी विशेष विमान आणि मूत्रपिंड पाठवण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला। ग्रीन कॉरिडॉरमुळे सांगलीतून रुग्णवाहिकेने अवघ्या 25 मिनिटात कोल्हापुरात आणि तिथून विशेष विमानाने अवघ्या 1.5 तासात यकृत नाशिकला नेण्यात आलं। ग्रीन कॉरिडॉरमुळे अवयवदानातील यकृत आणि मूत्रपिंड नाशिक येथील रुग्णालयात विना अडथळा आणि गतीने नेण्यासाठी मोठी मदत झाली। उरण ईश्वरपूर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचार प्रकरणी आरोपींविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल। याचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवला जाईल असं आश्वासन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ईश्वरपूर येथे दिले। महाडिक युवा शक्तीच्या वतीने सुजित थोरात, कपिल ओसवाल, सतीश महाडिक, मनसुर वाठारकर, चेतन शिंदे, जल्लाल मुल्ला, धीरज कबुरे, रवींद्र विरकर आदी पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिलं। चंद्रकांत पाटील म्हणाले, ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि समाजाला हादरवून टाकणारी आहे। घटनेच्या दिवसापासून मी पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे। घटनेशी संबंधित सर्व पुरावे तसेच CCTV फुटेजची सखोल तपासणी करण्याचे स्पष्ट निर्देश पोलिसांना देण्यात आले। आरोपींना जास्तीत जास्त कडक शिक्षा होईल यासाठी शासन पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न केले जातील। ते म्हणाले, पीडित कुटुंबाला आवश्यक ती वैद्यकीय मदत, मानसिक आधार आणि पोलीस संरक्षण देण्यास शासन कटिबद्ध आहे। अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात अशाही सूचना देण्यात आल्या आहेत। ईश्वरपूर शहराची मान खाली घालणारी ही घटना असून समाजातील विविध संघटना आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडूनही अशा प्रवृत्ती नष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे। त्याची गंभीर दखल घेऊन उरण ईश्वरपूर परिसराकडे यापुढे स्वतः लक्ष घालणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले।